नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण स्टँडर्ड 10 मॅथ्स 1 अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 3.1 याच्यातील क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड हा सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ह्याच्या पूर्वी जेवढे काही या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज टाकलेले ते सर्व व्हिडिओज तर पाहायला मिळतीलच प्लेलिस्ट मध्ये. त्याबरोबरच पुढील येणारे जे काही मॅथ्स रिलेटेड व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला इथं पाहायला मिळतील. सो आता आपण क्वेश्चन नंबर सेकंडला स्टार्ट करतोय. तर क्वेश्चन नंबर सेकंड काय पहा, राईट अँड अरिथमेटिकल प्रोग्रेशन whose first term is a and common difference is d इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे इथे आपल्याला देताना त्यांचा ए मीन्स आपण फर्स्ट टर्म म्हणतो. सो फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला इथं दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय सांगितलंय की अरिथमेटिकल प्रोग्रेशन म्हणजे नेक्स्ट जे काही टर्म्स आहेत, म्हणजे T2 असेल, T3 असेल, T4 असेल, हे टर्म्स आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. सो द फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय दिलंय, a इज इक्वल टू 10 अँड d इज इक्वल टू 5. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे की ए मीन्स फर्स्ट टर्म असते. सो T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 10. ओके, सो आता आपल्याला T2 जर काढायचं असेल, T2 मीन्स सेकंड टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सो फर्स्ट टर्म 10 प्लस कॉमन डिफरन्स 5 इज इक्वल टू 10 प्लस 5 15. ओके, देन T3 थर्ड टर्म फाइंड आउट करत असताना T2 सेकंड टर्म प्लस कॉमन डिफरन्स D. सो सेकंड टर्म आपण फाइंड आउट केलेला आहे 15 प्लस 5 इट मीन्स 20. नेक्स्ट फोर्थ टर्म T3 प्लस D मीन्स 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. ओके, सो आता इथं आपल्याला जे काही फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ टर्म्स मिळालेले आहेत तेच आपण अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये कसं राईट करणार. देअरफॉर अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज 10, 15, 20, 25 so on. Okay, so this is the question number first. Then second number question, what is the second number question? A is equal to -3 and common difference is equal to 0. So T1 is equal to A is equal to -3, then T2 is equal to T1 term first plus common difference is equal to -3 plus 0. Okay, -3 plus 0 काय येणार व्हॅल्यू -3, कारण 0 शी कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. सो T3 T2 प्लस D. सो T2 आहे -3 प्लस कॉमन डिफरन्स आपला आहे 0. सो इथं -3, म्हणजे इथं प्रत्येक टर्म्सची जी काही व्हॅल्यू आहे ती -3च मिळणार आहे. सो याच्यावरून आपण डायरेक्ट फाइंड आउट काय करणार, राईट काय करणार, अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज -3 -3 -3 so on. Okay, this is the second one. Then next क्वेश्चन नंबर 3. सो तो क्वेश्चन नंबर 3 आपल्याला काय दिलेला आहे पाहता. क्वेश्चन नंबर 3, a is equal to -7 and d is equal to 1/2. Okay, so therefore T1 term first is equal to a कॉमन असतो. सो इथं आता आपल्याला T1 is equal to a is equal to -7. then next T2 is equal to, इथं a ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला, म्हणजेच T1 प्लस कॉमन डिफरन्स D. सो T1 -7 प्लस 1/2. ओके, सो आता इथं आपल्याला यांचा डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागणार आहे. सो डिनॉमिनेटर इक्वल करत असताना इथं क्रॉस मल्टिपल 7 2 जा 14. सो -14 प्लस 1 आणि कॉमन डिनॉमिनेटर आला 2. सो प्लस मायनस मायनस 14 minus 1 13. So minus 13/2. This is the T2. Then next T3. T3 is equal to T2 plus D.
सो T2 ची व्हॅल्यू काय आहे आता आपण काढलेली आहे -13/2 प्लस कॉमन डिफरन्स 1/2. आता इथं ऑलरेडी यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल आहे. सो इथं प्लस मायनस मायनस 13 मायनस 1 12. सो -12/2. इथं आपण आणखी इथं सिम्प्लिफाय करू शकतो. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो इथं व्हॅल्यू काय आली -6. सो T3 इज इक्वल टू -6. ओके. सो पुढे आता घेऊया काय लिहिलंय पुढं. आता T4 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो T4 इज इक्वल टू T3 प्लस D. ओके. सो T3 व्हॅल्यू काय आहे आपली -6 प्लस कॉमन डिफरन्स 1/2. सो इथं आता पुन्हा एकदा आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायला लागेल. सो इथं डिनॉमिनेटर 1 असणार. सो इकडं 2 ने मल्टिपल करावं लागणार आहे. 6 2 जा 12. सो -12 प्लस 1 कॉमन डिनॉमिनेटर 2. सो प्लस मायनस मायनस 12 minus 1 11. So minus 11 greater sign minus upon 2. So इथं T4 आपल्याला काय मिळाला -11/2. हेच आपण सिम्प्लिफाय अजूनही करू शकतो. म्हणजे याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये राईट करू शकतो. आपल्याला माहिती आहे -11 चा हाफ काय करणार आपण -5.5. इथं सुद्धा -13/2 म्हणजे -13 चा हाफ काय होणार इथं -6.5. म्हणजे आपण डेसिमल फॉर्म मध्ये सुद्धा राईट करू शकतो किंवा आपण ऍज इट इज असं जरी ठेवलं तरी सुद्धा हे करेक्ट आहे. ठीक आहे. या पद्धतीनं देअरफॉर अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज काय काय आले. फर्स्ट टर्म आहे -7, सेकंड टर्म आला -6.5, थर्ड आलेला आहे -6, फोर्थ आलेला आहे -5.5, सो ऑन. Okay, this is the question number 3. Next question number 4. काय आहे question number 4? So A is equal to -1.25 and common difference is equal to +3. Therefore, T1 is equal to A is equal to -1.25. Okay. Therefore, T2 is equal to T1 plus common difference D. So T1 -1.25 प्लस कॉमन डिफरन्स 3. सो इथं आपण आता कॅल्क्युलेशन जर केलं तर आता प्लस मायनस मायनस 3 मधून इथं जो काही प्लस मायनस मायनस होणार आहे. इथं आपण जर बाजूला घेऊन जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं झालं तर इथं आपण काय करणार बघा. 10 मधून 5 गेला 5 राहिला, 9 मधून 2 गेला 7 अँड 3 मधून 1 सॉरी 2 मधून 1 1. सो इथं ग्रेटर साइन प्लस आहे. सो प्लस इथं आला T2 इज इक्वल टू plus 7.5 1.75. Okay. Then next T3 is equal to T2 plus D. So T2 value आलेली आहे 1.75 plus common difference D. So directly we have right here 3 plus 1 4.75. So common difference sorry 1 minute common difference नाही येतो तो आहे T3. So term third is equal to 4.75. Okay. Next T4. So T4 is equal to T3 plus D. So T3 काय आलेला आहे 4.75 plus common difference 3. So 4 plus 3 7.75. Okay. This is the T4. Therefore आता आपल्याला अरिथमेटिकल प्रोग्रेशन काय मिळालं. अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज फर्स्ट टर्म -1.25, सेकंड +1.75, देन 4.75 and 7.75, सो ऑन. ओके. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन झाला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. काय आहे क्वेश्चन नंबर 5 पाहता बघा. क्वेश्चन नंबर 5 A is equal to 6 and D is equal to -3. ठीक है. Therefore, so A is equal to T1 is equal to A is equal to 6. Therefore, T2 is equal to फॉर्म्युला काय आहे फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सो फर्स्ट टर्म 6 प्लस -3. सो प्लस मायनस मायनस इथं 6 minus 3
3 आणि ग्रेटर साइन प्लस, सो T2 इज इक्वल टू आपल्याला मिळालं 3. देन T3 इज इक्वल टू T2 प्लस D. सो T2 ची व्हॅल्यू आलेली आहे 3. 3 प्लस मायनस 3. आता प्लस मायनस मायनस 3 मधून 3 गेले 0. सो T3 इज इक्वल टू 0 मिळाला. नेक्स्ट T4 इज इक्वल टू T3 प्लस कॉमन डिफरन्स. सो T3 किती आलेला आहे आपला 0. 0 प्लस मायनस 3. सो इथं मिळाले डायरेक्ट मायनस 3. सो T4 इज इक्वल टू मायनस 3. देअरफॉर अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज ए किती आपला 6 आहे. सो 6, सेकंड वन 3, नेक्स्ट 0 and नेक्स्ट minus 3. So this is the question number 5. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 काय आहे, सेकंड नंबर क्वेश्चन मधला 6 नंबर सब क्वेश्चन आहे हा. काय दिलेला आहे, a इज इक्वल टू मायनस 19 and d इज इक्वल टू मायनस 4. देअरफॉर T1 is equal to a is equal to minus 19. Then T2 is equal to first term plus d. So first term minus 19 plus minus 4. ओके, सो आता इथं बघा हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीची काळजीपूर्वक करायचे. हे पहिलं मायनस 19 ऍज इट इज राईट करायचं, प्लस मायनस 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 4. सो मायनस मायनस प्लस 19 प्लस 4 23 आणि ग्रेटर साइन मायनस. सो T2 काय मिळाला आपल्याला मायनस 23. नेक्स्ट आहे आता आपल्याला T3 काढायचा आहे. सो T3 इज इक्वल टू T2 प्लस D. सो T2 आलेला आहे मायनस 23 प्लस कॉमन डिफरन्स आहे आपला मायनस 4. सो सेम मायनस 23 प्लस मायनस मायनस 4. सो मायनस मायनस प्लस 23 प्लस 4 27 आणि ग्रेटर साइन मायनस. सो इथं T3 म्हणजे टर्म 3 मिळाला. नेक्स्ट आहे T4 इज इक्वल टू T3 प्लस D. सो T3 आपण काढलेला आहे आता मायनस 27 प्लस कॉमन डिफरन्स आहे मायनस 4. सो मायनस 27 प्लस मायनस मायनस 4. सो मायनस मायनस प्लस 27 प्लस 4 31 आणि ग्रेटर साइन मायनस. सो T4 सुद्धा मिळाला. सो याच्यावरून आपण अरिथमेटिकल प्रोग्रेशन काय राईट करणार, देअरफॉर अरिथमेटिकल प्रोग्रेशन इज फर्स्ट टर्म आहे मायनस 19, सेकंड टर्म आहे मायनस 23, देन मायनस 27 मायनस 31 सो ऑन. सो इथं क्वेश्चन नंबर सेकंड कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Find the first term and common difference for each of the arithmetical progression. So first question काय आहे पहिला आपण राईट करूया. So first question दिलेला आहे आपल्याला 5, 1, minus 3 and minus 7. ओके, सो आपण आता इथं पहिला आपण काय राईट करूया, टर्म्स राईट करून घेऊया. T1 is equal to 5, T2 is equal to 1, T3 is equal to minus 3 and T4 is equal to minus 7. ओके, सगळे टर्म्स राईट केले. याच्यानंतर आपल्याला जो फर्स्ट टर्म आहे या T1 हाच फर्स्ट टर्म म्हणजे a ची व्हॅल्यू राहत असते. सो a इज इक्वल टू 5. देन आता आपल्याला डिफरन्स कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो d इज इक्वल टू आपण T2 म्हणजे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म जर मायनस केला, फर्स्ट टर्म आहे 5 आणि सेकंड टर्म आहे 1. 1 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 4. ओके, सो नेक्स्ट आणखी एक d काढून घ्यायचा, T3 मायनस T2. सो आता T3 किती आहे मायनस 3, मायनस 3 मायनस 1. ओके, सो मायनस मायनस प्लस 3 प्लस 1 4 आणि ग्रेटर साइन मायनस. सो इथं आपल्याला मिनिमम 2 आपण डिफरन्स काढले, दोन्ही सेम आले म्हणजे इथे आपल्याला कॉमन डिफरन्स हा फायनल काय मिळाला, देअरफॉर d इज इक्वल टू मायनस 4. मग इथं पुन्हा राईट करायचं, देअरफॉर a इज इक्वल टू 5 अँड d इज इक्वल टू मायनस 4. किंवा हेच तुम्ही स्टेटमेंट वजा सुद्धा राईट करू शकता. इथं काय लिहिणार, फर्स्ट टर्म इज इक्वल टू 5 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 4. पण हेच लिहिणं बेटर राहणार आहे. सो द सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे पाहूया. आता सेकंड क्वेश्चन आहे
0.6, 0.9, 1.2 and 1.5. so this is the arithmetical progression. then आपण आता इथं जो टर्म फर्स्ट आहे म्हणजे टर्म्स राईट करून घेऊया. 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2 and T4 is equal to 1.5. ओके, सो आता इथं टर्म्स राईट करून घेतले. याच्यानंतर आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. therefore d is equal to T2 minus T1. सो T2 दिलेला आहे 0.9 मायनस 0.6. सो आता बघा 0.9 मधून 0.6 गेल्यानंतर आपल्याला मिळतंय 0.3. ओके, आणखी एक कॉमन डिफरन्स आपण काढूया इथं आता T3 मायनस T2. सो T3 किती दिलेलं आहे आपल्याला 1.2. थोडस व्यवस्थित मायनस 0.9. इथं सुद्धा पाहता 2 मधून 9 जात नाही, इकडचं आपण कॅरी इकडे गेला 12 मधून 9 गेले, सो इथं 0.3 आलेला आहे. देअरफोर कॉमन डिफरन्स काय मिळाला 0.3. आपण परत पुन्हा एकदा लिहायचं a इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0.6 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 0.3. सो दिस इज द क्वेश्चन नंबर सेकंड. नेक्स्ट थर्ड नंबर काय दिलेलं आहे थर्ड नंबर पहा 127, 135, 143 अँड लास्ट 151. सो आपण इथं हे अरिथमेटिकल प्रोग्रेशन राईट केल्यानंतर यांचे जे टर्म्स आहेत ते टर्म्स पहिले राईट डाऊन करूया. T1 इज इक्वल टू 127, T2 इज इक्वल टू 135, देन T3 is equal to 143 and T4 is equal to 151. इथं पहा आपल्याला T1 जो 0.6 दिलेला आहे इथं T1 is equal to A is equal to 0.6 इथं राहून गेलेलं आहे. तुम्ही इथं राईट करायला विसरू नका. ठीक आहे, सो इथं आपण राईट करूया पुन्हा एकदा. देअरफोर T1 is equal to A is equal to किती दिला आहे 127 दिलेला आहे. देन आता आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत. d इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती दिलाय आपल्याला 135 मायनस आपल्याला T1 किती दिलेला आहे 127. सो यांचा डिफरन्स किती मिळाला आपल्याला 8. ओके, इथं आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळालेला आहे 8 मिळालेला आहे. नेक्स्ट आणखी एक डिफरन्स काढूया इथं T3 मायनस T2. सो T3 किती आहे 143 मायनस 130, T2 T3 आणि T2 आहे 135. इथं सुद्धा 143 135 इथं सुद्धा कॉमन डिफरन्स आपल्याला 8 मिळालेला आहे. देअरफोर d इज इक्वल टू किती मिळाला 8. देअरफोर फायनली a इज इक्वल टू 127 अँड d इज इक्वल टू 8. क्वेश्चन नंबर 4 काय आहे क्वेश्चन नंबर 4 पहा 1/4, 3/4, 5/4 अँड 7/4. पहिले आपण यांचे सगळे टर्म्स राईट करून घेऊया. T1 इज इक्वल टू 1/4, T2 इज इक्वल टू 3/4 अँड T3 इज इक्वल टू 5/4 अँड लास्ट T4 इज इक्वल टू 7/4. ओके, देन आपल्याला आता T1 म्हणजेच A फर्स्ट टर्म काय मिळाला आपल्याला 1/4 मिळालेला आहे. आता कॉमन डिफरन्स फाइंड आउट करत असताना आपण T2 मायनस T1 करणार आहोत. सो T2 आपल्याला दिलेला आहे 3.4 मायनस 1/4. सो इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे 3 मायनस 1 2. सो 2/4. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो काय मिळाली व्हॅल्यू आपल्याला 1/2. आणखी एक डिफरन्स काढूयात आपण T3 मायनस T2. सो T3 किती दिलेला आहे आपल्याला 5/4. 5/4 मायनस 3/4. ओके, सो इथं सुद्धा डिनॉमिनेटर इक्वल आहे 5 मायनस 2 2 2/4. अगेन 4 1 जा 4, 4 2 जा 2. सो 1/2. इथं डिफरन्स काय मिळाला d इज इक्वल टू 1/2 आपल्याला मिळालेला आहे. सो आपण फायनली राईट काय करणार a इज इक्वल टू 1/4 अँड d इज इक्वल टू 1/2. ओके, इथं आपला हा जो प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 3.1 आपला कंप्लीट झालेला आहे. आपण या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत झालेले सर्व व्हिडिओज त्याबरोबरच नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा आपल्याला इथून मिळून जाईल. धन्यवाद.